हाय फ्रेंड्स, गावाकडली गमती जमती या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आम्ही बसलो होतो दुपारचं, मी आणि ऋदू म्हणली मम्मा मला भूक लागली आहे, मला खायला कर. मी म्हटलं काय करू, तर ती बोलली बटाटं खायचं आहे. मग आम्ही आलो असं किचन ओट्यावरती बसली खेळत. मी बटाटं शिजायला घातलं, तेवढ्यात तिला दिसला नारळ. परत बोलली मम्मा नारळ फोडायचा आहे, म्हणून तिने नारळ उचलला, तिथेच खेळत बसली. मी म्हटलं चल फोडूयात. आम्ही तो नारळ घेतला, बाहेर गेलो, तो फोडण्यासाठी हत्या आणला. नंतर ना म्हटली थांब मम्मा मीच फोडते, म्हणून ती घेऊन हत्या फोडत होती. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की मी वेळेस नारळ फोडताना पाटी घेऊन बसते, का तर पडलेला कचरा हा सगळा मी पाटीमध्ये जमा करते. म्हणून ती परत उठली आणि पाटी शोधायला लागली. तिला पाटी परत पेंडीच्या पोत्यावरती दिसली. मग तिथून तिने फास्ट जाऊन घेऊन आली. ती खाली झटकून ठेवली, त्याच्यात खायला टाकलेलं होतं म्हणून झटकली आणि ठेवली. मग नंतर ना म्हणली फोड मम्मा नारळ. मग बसली बघत. मी नारळ फोडत होते आणि ती बघत बसली होती. ती अधूनमधून म्हणायची मम्मा हे टाकू आतमध्ये. मी म्हटलं नको, पाठीमागं सरक म्हटलं की पाटी घेऊन पाठीमागे सरकली, तुला लागेल म्हटल्यानंतर ना मग असं आम्ही नारळ फोडायला चालू केला. थोडंसं ट्राय केलं, म्हटलं नारळवाल्यांसारखा फोडा येतोय का बघू, म्हणून ट्राय करत होते. ओला असल्यावर निघतो, पण हा होता वाळलेला, म्हणजे वरचं सगळं कातडं त्याचं वाळलेलं असल्यामुळे थोडंसं फोडण्यासाठी थोडा त्रास देत होता. फुटतच नव्हतं आणि त्याच्यावरचं कातडं पण निघत नव्हतं. मग नंतर रुद्राचा खेळ चालूच होता. ती पाटीसंग खेळत होती, तिच्याकडनं पाटी खाली पडली. पळत जाऊन तिने ती पाटी वरती घेतली. मग बसली परत. नंतर मला म्हटली, परत म्हणायला लागली मम्मा हे टाकू का. मग तिला म्हटलं टाक, एकदाचं तुला टाकायचं आहे ना तर टाक. मग नंतर तिनं टाकायला चालू केलं. म्हणल्यानंतर मग मी फोडायचा बंद केला. तिनं सगळं पडले तेवढं साल गोळा केलं, पाटीत टाकलं, पाटी घेऊन मागे सरकली. म्हणजे खूप अशी मागे सरकली नव्हती, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये नारळ फोडताना जास्त असं दिसत नव्हतं. ती थोडी पुढेच बसलेली. अधूनमधून म्हणायची मम्मा कधी नारळ फोडून होतोय, मला नारळ खायचा आहे, पाणी प्यायचं आहे. तिला म्हटलं थोड्या वेळ थांब फोडते. ती परत बसली मग पाटीसोबत खेळत. माझं आपल्या इकडे चालूच होतं फोडायला. मला काही जमत नव्हता, म्हणजे ते निघतच नव्हतं. एकदाचं निघलं, एक साईड निघली की अख्खा नारळ निघायला मदत होते. मग मी असे एक 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 करून काढायला स्टार्ट केलं. मी एक 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 साल काढतच होती. तिकडे रुदा पाणी खेळत बसली होती. तिला बोलण्याच्या नादात माझ्याकडनं जोरात त्याच्यावरनं मारल्या गेलं. मारल्यानंतर तो नारळ फुटला. आणि फुटल्यानंतर सगळं पाणी खाली सांडायला लागलं. म्हणल्यावर मी रुद्राला म्हणलं रुद्रा जा पटकन ग्लास घेऊन ये. ते हेच होत नव्हतं. मग तिने ग्लास आणला. त्या ग्लासमध्ये आम्ही पाणी धरलं. पाणी धरल्याच्या नंतर सगळं पाणी त्याच्यात साठवलं आणि ते रुद्राला दिलं प्यायला. ऋदू पेत होती. तोपर्यंत म्हटलं चला आपण नारळ फोडून घेऊयात. मग मी तो नारळ आहे एवढा सोलला, परत फोडला. तो असा छान असा फोडून घेतला, म्हणला खायला होईल. तोपर्यंत इकडं बटाटं पण शिजलं होतं. ते इकडं आले, बटाटं चेक केलं शिजले का ते. बटाटं पण शिजत आलं होतं. म्हणल्यानंतर थोडासा गॅस फुल केला आणि थोड्या वेळ ठेवून बंद केला. बाय फ्रेंड्स, आजचा आपला ब्लॉग इथेच संपला आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये.